नमस्कार. आज आपण जिओजेब्राचा मॅथमध्ये म्हणजे गणित भूमिती शिकत असताना कसा उपयोग करायचा हे बघणार आहोत. तर मी इथे टूल्समध्ये जातो आणि पॉईंट घेतो. आता हा पॉईंट घेतला मी इथे 6 वर ठेवला, तो म्हणजे 3 युनिटवर आहे. इकडे पण 6 वर ठेवला, सॉरी 6 वर ठेवला आहे, इकडे पण 6 वर ठेवला आणि सेगमेंट म्हणजे रेषाखंड घेतो. हा रेषाखंड घेतला मी. हा ओ बिंदू सी बिंदू ए सी रेषाखंड जोडला आणि बी सी जोडला. तर काय झालं, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग हा काटकोन त्रिकोण आहे का हे मी कसं ओळखणार, त्यासाठी मी तो अँगल मोजणार. अँगल मोजण्यासाठी ते अँगल अल्फा म्हटलेलं आहे, ते सिलेक्ट करायचं आणि अँटी क्लॉकवाईज जायचं, क्लॉकवाईज जायचं. CBA हा 44.40 आला, ॲप्रॉक्सिमेट 45 डिग्री, कारण मी पॉईंट घेताना थोडं खालीवर झालं. नंतर BAC हा पण तेवढाच 45 अंश, म्हणजेच BCA हा 90 अंश झाला. आता हा काटकोन त्रिकोण झाला. मग काटकोन त्रिकोणात आपल्याला माहिती, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता 45पेक्षा थोडं जास्त आहे, तर मी थोडं मागे करून पाहतो त्याला. आता डिस्टन्स मोजतो. मग डिस्टन्स ऑर लेंथ, OB लेंथ, CA लेंथ आली 6, CB आली 6.12, तर CA आली 8. मग अशा रीतीने मी जिओजेब्राचा उपयोग हा याच्यासाठी केलेला आहे, आपलं जॉमेट्री शिकण्यासाठी. आपण सोपे काही बघूया. याच्यामध्ये मी एक रेषाखंड घेतो. समजा A आणि हा B पॉईंट घेतला. समजा मी पॉईंट घेतो आहे A, P आणि Q, आणि त्याच्यामध्ये रेषाखंड काढतो, सेगमेंट, आणि तिला अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. Pवर करायचं, Qवर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. मग अँगल किती आहे, 90 आहे का ते बघण्यासाठी काय करावं लागेल, इथे एक पॉईंट घ्यावा लागेल मला आणि इथे एक पॉईंट घ्यावा लागेल. आता मी अँगल मेजर करेल. हे अँगल P, इथे पॉईंट घ्यायचा राहिला माझ्याकडून, अँगल बायसेक्टरला T पॉईंट. आता अँगल मेजर करेल PTR, तो इकडचा दिला RTP 90 डिग्री आला. QTR हा पण 90 डिग्री आला. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर डिस्टन्स मोजतो मी, PT 31 पॉईंट आलं आणि QT सुद्धा 31.18 आलं. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झालेला आहे. त्याच पद्धतीने मी आता
अँगल बायसेक्टर काढूया आपण. अँगल बायसेक्टरसाठी 3 पॉईंट्स घेऊया आपण. पॉईंट बी, जी आणि त्याच्यामधून आपण काय काढायचं आहे आता आपल्याला, रे काढायचे. हा रे घेतला मी इकडे आणि हा रे घेतला. आता अँगल बायसेक्टर काढायची. अँगल बायसेक्टरला हा अँगलमधून जाणारा बायसेक्टर निघाला. आता आपण अँगल मोजूया. त्याच्याकरता इथे पण मला अँगल बायसेक्टरला एक पॉईंट घ्यावा लागेल, हा पी पॉईंट. आता आपण अँगल मेजरमेंट करूया. ओ जी पी, सॉरी परत मी अँगल बायसेक्टरच काढला. अँगल मेजर करायला कोणता सिम्बॉल आहे, हा अँगल अल्फा. ओ जी पी 13.28 डिग्री आला. बी जी पी बाहेरून आला तो. पी जी बी, पी जी बी, पी जी बी तो पण 13.28 आला. आणि आता टोटल मोजतो मी. ओ जी बी हा उलटा झाला. ओ बी हा 40. ओ जी बी 26.56 आणि ओ जी पी 13.28, म्हणजे 13.28चे 2 सेम तयार झाले. अशा रीतीने आपण जिओजेब्रामध्ये याचं